सफाळे पश्चिम येथील एसटी डेपोजमोर टेंभी खोडावे जाणाऱ्या रस्त्यालगत पहाटे अंदाजे 4:30 अचानक लागलेल्या भीषण आगीत एकाच रांगेतील 6 दुकाने जळून खाक झाली। मिळालेल्या माहितीनुसार एका दुकानातील फ्रीज मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आग झपाट्याने पसरून रेहान बेकरी शॉप, चिकन शॉप, केकवाला, सलून, डिवाइन डेअरी आणि डिवाइन मोबाईल झोन ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली। अचानक लागलेल्या या आगीमुळे सफाळे पश्चिम भागातील व्यापाऱ्यात मोठी धावपळ उडाली। स्थानिक नागरिक, सकाळी कामावर निघालेली नोकरदार मंडळी तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी पाणी व उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकाने व आतील मालसामान जळून मोठे नुकसान झाले। घटनास्थळी तात्काळ सफाळे पोलीस, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक प्रशासन पोहोचले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून आग कशी लागली याचा तपास सुरू आहे।